नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर जे आर आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत महत्त्वाची माहिती पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। तो म्हणजे जी काही खरीप पूर्व हंगाम नियोजन बैठक झालेली होती माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली, आणि त्याच बैठकीमध्ये त्यांनी एक महाडीबीटी पोर्टल संदर्भातील निवड संदर्भातील एक महत्त्वाचं अपडेट दिलेलं होतं की प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वानुसार जे काही महाडीबीटीवर अर्ज केलेल्यांचे अनुदान वाटण्यासाठी राज्यामधील त्याच तत्वानुसार एकूण 1.5 लाख शेतकऱ्यांची पहिली यादी प्रसिद्ध केलेली आहे कृषी विभागाने। आणि ती जी यादी आहे ती कृषी विभागाच्या योजनांमधून अनुदान मिळवण्यासाठी महाडीबीच्या सर्व अर्जदारांची त्यांची निवड पहिलं जी होती ती डायरेक्टली सोडत पद्धत म्हणजे लॉटरी पद्धतीने केली जात होती। मात्र आता जी ही पद्धत आहे ती पद्धत फक्त तुमची राज्य शासनाने रद्द करून प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य अशी नवीन पद्धत स्वीकारलेली आहे। आणि त्याच अनुषंगाने त्यानुसार आता पहिल्या टप्प्यामध्ये एकूण 1,52,183 शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। आणि या शेतकऱ्यांची निवड केलेल्या घटकाची एकूण अनुदान रक्कम जर पाहिली तर 840 कोटी रुपयांच्या आसपास आहे। आणि नव्या पद्धतीला मुंबईमध्ये झालेल्या खरीप हंगामाच्या राज्यस्तरीय बैठकीमध्ये राज्य शासनाने मान्यता दिली आणि त्यानंतर लगेच शेतकऱ्यांची यादीही प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। सूत्रांच्या म्हणण्यानुसार जर पाहिलं तर अनुदानासाठी जे काही निवड यादीबद्दल झालेली आहे त्याच्यामध्ये 3 लाख शेतकऱ्यांची यादी ही महाडीबीटीच्या संकेतस्थळावर किंवा कृषी विभागाच्या संकेतस्थळावर तसेच कृषी विभागाच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या लॉग इन मध्ये सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। ती यादी कशी पाहायची, पोर्टलवर सुद्धा आपण ती यादी कशी पाहायची थोड्या थोड्यात ते पण पाहणार आहोत की तुम्ही तुमच्या स्वतःच्या यादीमध्ये नाव आहे का नाही आहे ते चेक करण्यासाठी। त्यानंतर जर पाहिलं तर याशिवाय जे काही शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून लघु संदेश म्हणजे SMS द्वारे सुद्धा पाठवण्यात आलेले आहे ती तुमची निवड झालेली आहे। आणि येणाऱ्या 10 दिवसांमध्ये तुम्हाला तुमचे कागदपत्र लॉग इन करून तिथं पोर्टलवर जमा करावे लागतील असं सुद्धा सांगण्यात आलेले आहे। आणि त्याचबाबत जर शेतकरी ओळख क्रमांकाच्या म्हणजेच फार्मर ID आधाराद्वारेच लॉग इन करता येणार आहे हे सुद्धा सांगण्यात आलेले आहे। म्हणजे आता जे कोणचे ज्यांचं लॉग इन जरी झालेलं असेल फार्मर ID साठी त्यांना ज्यांची आता महाडीबीटीवर ज्यांची निवड झालेली असेल किंवा ज्यांची झालेली नसेल महाडीबीटीचं लॉग इन आता सर्वांनाच अपडेट करणं गरजेचं आहे। आणि अपडेट करण्यासाठी फार्मर ID हा कंपल्सरी देण्यात आलेला आहे। कंपल्सरी फार्मर ID टाकल्याशिवाय तुमचं महाडीबीटीचं पोर्टल लॉग इन होणार नाही ही सुद्धा माहिती त्यावेळेस दिलेली आहे। आणि निवड झालेल्या शेतकऱ्यांनी अद्याप फार्मर ID जर मिळाला नसल्यास गावामधील जे काही जवळचं CSC सेंटर असेल त्या सेंटरवरती जाऊन आपला फार्मर ID काढून घ्यायचा आहे। आणि येत्या मात्र जे काही निवड झालेली आहे त्यांनी 10 दिवसामध्येच आपले कागदपत्र जमा करायचे आहेत आणि जमा न केल्यास त्यांची निवड ही जी काय आहे ती आपोआप रद्द केली जाणार आहे असे सुद्धा सांगण्यात आलेले आहे। तर आता ह्याच्यामध्ये तुम्हाला कसं करायचं आहे की तुमचा जो काही यादी जी निवड आहे ती जर कशी पाहायची झालं त्यासाठी तुम्हाला आपल्या गुगल मध्ये जायचं आहे। तुम्हाला गुगल मध्ये जायचं आहे आणि गुगल मध्ये तुम्हाला सर्च करायचं आहे ॲग्री लॉग इन सर्च केल्यानंतर तुमच्या समोर जे काही ॲग्री लॉग इन महाडीबीटी असं सुद्धा तुम्ही सर्च करू शकता। सर्च केल्यानंतर तुमच्या ह्याच्यामध्ये गुगलवरती तुमच्या असं ॲग्री लॉग इन महाडीबीटी गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र असं दाखवलं जाईल। त्यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। आधी फक्त डायरेक्टली फार्मर डीबीटी जर टाकलं तर येत होतं, पण आता ॲग्री लॉग इन टाकल्याशिवाय तुम्हाला महाडीबीटीचं पोर्टल ओपन होण्यासाठी लिंक येत नाहीये। त्यावरती क्लिक करून घेतल्यानंतर तुमच्या समोर असं पेज ॲग्री महाडीबीटीचं ओपन होईल। त्याच्यामध्ये इथं वैयक्तिक शेतकरी वगैरे दाखवलेले आहेत। थोडंसं खाली स्क्रोल करून घ्यायचं आहे। स्क्रोल करून घेतल्यानंतर तिथे पाहू शकता की खाली तुम्हाला इथं ऑप्शन दिलेले आहेत। अर्जाची सद्यस्थिती तपासा किंवा निधी वितरित लाभार्थी यादी पहा किंवा शेतकऱ्यांनी केलेल्या अर्जाची तारीख व वेळेनुसार वेटिंग लिस्ट म्हणजे क्रमवारी यादी पहा। आणि त्याच्यानंतर एक खाली ऑप्शन दिलेला आहे महाडीबीटी प्रथम अर्ज प्रथम प्राधान्य नुसार निवड यादी ही आपण आता इथं पाहणार आहोत की ह्याच्यामध्ये कशी आहे। त्यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर खाली जी आहे ती वेटिंग लिस्ट आहे, वरची निवड यादी आहे आणि खाली वेटिंग लिस्ट आहे। आपण निवड यादीवर क्लिक करायचं आहे। निवड यादीवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असं पेज येईल। त्या ठिकाणी तुम्ही इथं पाहू शकता की तुमचं जे काही या गाव नाव जी असेल त्या पद्धतीने तुमचं टाकून घ्यायचं आहे। तुम्हाला कशाचं पद्धत सर्च करायचं आहे त्यानंतर तुमच्यासमोर अशी यादी दाखवली जाईल। त्यानंतर तुम्हाला इथं परत काय करायचं आहे की परत आता निवड ह्याच्यामध्ये जर नाव नसेल तुमचं तर तुम्हाला निवड यादी जे काही वेटिंग लिस्ट आहे त्या वेटिंग लिस्टमध्ये तुम्हाला सर्च करायचं आहे। वेटिंग लिस्टमध्ये परत तुमचं जे काही असेल ते तुमचा घटक कोणता आहे, सिंचन साधने व सुविधा असेल किंवा तुमचा जे काही जिल्हा वाईज डिस्ट्रिक्ट लेवल किंवा तालुका लेवलवर सर्च करायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही तसं करू शकता। कोणताही घेतला तरी खाली आपण गाव घेणारच आहोत। त्यानंतर तुमचा जो काही जिल्हा असेल तो जिल्हा तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा आहे। त्यानंतर तुमचा जो काही तालुका असेल तो तालुका आणि त्यानंतर तुमचं जे काही गाव आहे ते गाव तुम्हाला सर्च करून घ्यायचं आहे। सर्च करून घेतल्यानंतर तुमचं जे काही आपण तालुका लेवलवर सुद्धा बघू शकतो किंवा जिल्हा लेवलवर बघू शकतो आणि तुमचं जे काही गाव असेल ते गाव तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर शोधावरती तुम्हाला खाली क्लिक करायचं आहे।
शोधावरती क्लिक केल्यानंतर तुमचे जे काही वेटिंग लिस्टमध्ये नावं असतील ते संपूर्ण वेटिंग लिस्ट इथे दाखवली जाईल. त्या वेटिंग लिस्टमध्ये तुमचं नाव कितव्या नंबरला आहे ते तुम्हाला इथं पाहून घ्यायचं आहे आणि ज्या नंबरला नाव असेल तेवढ्या वरचे जेवढे जे काही वरचे अर्जदार असतील त्यांचे झाल्याच्या नंतर जर तुम्हाला खाली कमी दाखवत असेल तर इथं तुम्ही आकडा मोठा किंवा 10, 20, 30, 100 पर्यंत सुद्धा तुम्ही वन टाइम पाहू शकता. अशा पद्धतीने तिथं क्लिक करून घ्यायचं आहे आणि थोडं स्क्रोल केल्यानंतर त्याच्या पुढे तुम्हाला त्या घटकासाठी किती अमाऊंट पडणार आहे ते अमाऊंट सुद्धा इथं तुम्हाला दाखवलेलं आहे. अशा पद्धतीने तुमचं जर निवड यादीमध्ये जर नाव असेल तर तुम्ही सांगितलेल्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप तुमची यादी डाउनलोड करून पहा आणि त्यामध्ये तुमचं जर नाव असेल तर येत्या 10 दिवसांमध्येच तुम्हाला ते कागदपत्र अपलोड करायचे आहेत आणि तुमचं त्यासाठी अनुदान मिळवण्यासाठी पात्र व्हायचं आहे. अशा पद्धतीचे एक छोटंसं अपडेट होतं ते आपण पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. असेच नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात. तुम्ही ज्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन दाबून लाईक करायला मात्र भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.